सदाशिवसमारभ्यात् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरंपराम्. देव, देश आणि धर्म यावर मनापासून प्रेम करणाऱ्या उपस्थित सज्जनांना, खरा हा एक खूप महत्त्वाचा विषय. आज वरदानंद भारतींचं हे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याच एका पुस्तकावरती बोलण्याचा योग येतोय. हा भाग त्यांचा एक अनुयायी म्हणून मला खूप आनंद देणार आहे, यात वाद नाही. ज्याच्यावरती बोलायचं आहे तो ग्रंथ माझ्यासमोर आहे. तो महाभारताचे वास्तव दर्शन आक्षेपांच्या संदर्भात. ही जी प्रत आहे ही 1993 मधली दुसरी आवृत्ती. पहिली आवृत्ती या ग्रंथाची आली होती ती 1970 मध्ये. हे आधीच का नमूद केलं की 1970 मध्ये पहिली आवृत्ती येऊन सुद्धा दुसरी आवृत्ती यायला एकतर इतका काळ जावा. बरं, त्याच्यामध्ये ज्यांचा ज्यांचा परामर्श घेतलेला आहे महाभारतावरून, त्या लेखकांनी त्यांच्या नंतरच्या काळामध्ये काही सुधारणा वगैरे केली का, हा सगळा भाग. आणि मुद्दाम हा विषय घेण्याचं कारण असे की महाभारत रामायण हे ग्रंथ आजही अनेक लेखकांना भुरळ घालणारे ग्रंथ आहेत, यात वाद नाही. आणि आज अप्पांनी म्हणजे वरदानंद भारतींनी याच्या पुढे त्यांचा उल्लेख मी फक्त संक्षेपामध्ये, कारण आम्ही सगळे त्यांना अप्पा म्हणायचो त्यामुळे अप्पा याच यांनी करणार आहे. तेव्हा अप्पांनी या सगळ्यांचा समाचार घेतला. त्यावेळेला ते लेखक हयात होते, आता दुर्दैवाने नाही आहेत. पण अक्षर वाङ्मय, अक्षर वाङ्मय त्यालाच म्हणतात ना, जे अक्षर नष्ट होत नाही असं. त्यामुळे ते त्यांचे ग्रंथ आजही आहेत. बरं, कित्येक जण त्या ग्रंथावरून आपले ग्रंथ सजवत असतात, कारण मागे संदर्भ ग्रंथांची यादी पाहिली की आपल्याला अगदी सहजपणे ते दिसतं. पण मग आता कोणाला जर असं वाटलं की आपण रामायण महाभारत वगैरे या ग्रंथांवरती काहीतरी लिहावं, तर त्यांनी काही पथ्य निश्चितपणे पाळायला हवीत ना. मूळ ग्रंथात नसलेली विधानं अगदी सहजपणे ठोकून द्यायची कशा करता? ग्रंथाला कमीपणा आणणारा हा भाग नसतो का? तर्कदुष्ट किंवा अतिशयोक्त अशा घटनांचं वर्णन करणं, सत्यापलाप करताना कल्पित घटना मात्र मान्य करणं, या सगळ्या दोषांच्या पासून खरं म्हणजे स्वतःला दूर ठेवायला पाहिजे. तसं होताना खरंच आपल्याला दिसतंय का? तर नाही दिसत. आणि म्हणून त्याबद्दलचा एक अभ्यास म्हणून महाभारताचे वास्तव दर्शन आक्षेपांच्या संदर्भात या ग्रंथाकडे अवलंबला पाहिजे. कारण कित्येक वेळेला असे सगळे भाग हे कुठे कुठेतरी पसरत असतात. मग ते पुस्तकांच्या ग्रंथांच्या ग्रंथ निर्मिती होत असते त्याच्यावरती काही आपल्याकडे व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीज असल्यामुळे त्याच्यामधून काही आपल्याला बोलणी ऐकायला मिळतात किंवा लेखन वाचायला मिळतं. यापैकी किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे किती लोकांना माहिती असतं? आपण आपल्यापैकी किती जणांनी मूळ महाभारत किंवा मूळ रामायण हे वाचलेलं असतं? म्हणजे उत्तम अनुवाद. मी असं म्हणत नाही की संस्कृत मधलं, कारण प्रत्येकाला ते येतच असं नाही, त्यामुळे संस्कृत मधलंच वाचायला पाहिजे असं नाही. पण अधिकारी माणसांनी केलेले त्याचे अनुवाद असे आपण किती जणांनी वाचलेले असतात? मग तेच आपण कादंबरीवरती वगैरे विश्वास ठेवून ज्या वेळेला हिरिरीने भांडायला येतो त्यावेळेला आपण हे लक्षातच घेत नाही की आपण बोलतोय ते कादंबरीतलं आहे आणि ते प्रमाण नसतं. बरं, रामायण महाभारताकडे बघताना इतिहास आहे की काव्य आहे हे पहिल्यांदा आपण नक्की करायला पाहिजे की आपल्या दृष्टिकोनातून बघतोय. कित्येक जण त्याला इतिहास नसून महाकाव्य आहे असं मानतात. जर तसे मानत असलात तर मग त्याचा कालनिर्णय करत कारण शरम का घेता? त्या काढण्याचे त्या कवींचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये का? का तिथे मात्र स्वातंत्र्य नसतं आणि आपल्याला हवं त्याच वेळेला स्वातंत्र्य असतं? मग अशा वेळेला त्यातलं रामायण महाभारतातलं कोणतं पात्र कधी चुकलं, कोणी कोणावर
त्याच्यावरती केलं जाणारं लेखन हे व्यर्थ असतं असं वाटत नाही? कारण कवीच्या कल्पना असू शकतो, पण सत्य शोधनाच्या नावाखाली आक्षेप घेणारे आपण नेमके कोण असतो? मग आपण असे आक्षेप का घेतो? दाखवताना जर उत्कट प्रसंगी प्रतिभेचा बहर आलेला असेल तर ती उत्तम रसनिर्मितीची साक्ष मानायला पाहिजे. कथा किंवा कादंबरी याच्या लेखकांना जे स्वातंत्र्य असतं ते व्यास आणि वाल्मिकींना द्यायला आपण मागे पुढे का होतो? दुर्दैवाने तसं दिसत नाही ना. महाकाव्य एकीकडे मानायचं, बरं का, मी आता काव्य या संदर्भात बोलतोय मुद्दा, महाकाव्य मानायचं आणि दुसरीकडे रामांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, त्यांच्या चुका काढायच्या. खलनायक असलेल्या वाली, रावण किंवा शूर्पणखा यांचा गुणगौरव मात्र करायचा. सोशल माध्यमांवरून तसे संदेशही फिरवायचे. बरं, प्रसार माध्यम ही बहुतांश पुरोगामी लोकांच्या हातात असल्यामुळे त्याच्यावरून सुद्धा तशाच प्रकारचे लेख हे लिहायचे. हे कितपत योग्य? कृष्ण, युधिष्ठिर, भीष्म आदी व्यक्तींच्या बाबतीत असं केलं जातं. अगदी त्यांच्यावरती कादंबऱ्या लिहिणाऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावरती काहीही आक्षेप, म्हणजे हा जय नावाचा इतिहास आहे आणि महापुरुष ही दोन पुस्तकं आनंद साधल्यांची. युधिष्ठिरावरती तर इतके नाना आक्षेप त्यांनी घेतलेले की इथपर्यंत की त्या अर्जुनाने त्याच्या पराक्रमामुळे द्रौपदी जिंकून आणली आणि कुंतीने सांगितलं तर युधिष्ठिराच्या अंगात पराक्रमच नव्हता, त्यामुळे त्याचं कधी विवाह होईल ते सांगताही येत नव्हतं. म्हणून त्यांनी अर्जुनाने त्याच्या पराक्रमाने मिळवलेली द्रौपदी 5 जणांची पत्नी म्हणून वाटून घ्यायला रुकार दिला. खरं म्हणजे बोलणं किंवा लेखन करणं हे कोणत्या प्रकारचं आहे हे आपण बघावं. कारण ज्यांनी महाभारत वाचलेलं असतं ना त्याला माहिती असतं की युधिष्ठिराला देविका नावाची पण एक पत्नी होती, शिबी नावाची कन्या होती तिच्यापासून झालेली, आणि यौधेय या नावाचा एक पुत्र सुद्धा होता. युधिष्ठिराच्या अंगात काहीच पराक्रम नव्हता किंवा तत्सम तो काही नव्हता असं समजण्याचं आणि असं मानून लिहिण्याचं कारण काय, आणि ते लिहिताना ही त्याची आणखी एक पत्नी होती हे लपवण्याचं कारण काय? पण असे विचार हे मनात येत नाहीत, सहज आलं उदाहरण म्हणून आपल्या समोर सांगितलं. तर या सगळ्यांना कृष्ण, युधिष्ठिर वगैरे या सगळ्यांना कुठेतरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. चिकित्सा आणि सत्यशोधन या नावाखाली आता जो काव्याचा रचयिता आहे त्या काव्याच्या रचयितांनी ज्यांना खलनायक ठरवलंय किंवा रंगवलेलं आहे त्याला नायक ठरवणारे आपण कोण? आपल्याला तो अधिकार कोणी दिला? आणि रामायण आणि महाभारत हे जर काव्य असेल तर मग त्यांनी ज्यांना खलनायक ठरवलंय त्या खलनायकी वृत्तीचा गौरव करण्याचं कारण काय? अन्य कोणाच्या काल्पनिक व्यक्तिरेखांच्या मध्ये असा शोध हा आपण घेतो का? मग ते नाटक असू दे, चित्रपट असू दे, त्या वेळेला त्याच्या लेखकांना आपण ते सगळं स्वातंत्र्य बहाल केलेलं असतं ना. मग जर काव्य म्हटलं तर आपण अशा पद्धतीने या काल्पनिक व्यक्तिरेखा, अर्थात काव्य म्हटल्यानंतर काल्पनिक व्यक्तिरेखा म्हणायला पाहिजे. मग त्यांना आपण तसं स्वातंत्र्य का देत नाही हा कळीचा मुद्दा आहे असं आपल्याला वाटत नाही? मग एकदा महाकाव्य मानल्यानंतर त्यातल्या व्यक्ती, त्यातल्या घटना, त्यांचे पराक्रम, त्या व्यक्तींचे पराक्रम, त्यांचं शिक्षण, त्यातले खलनायक, त्यातला नायक, या सगळ्याच्या बाबतीत जो रचयिता आहे त्याच शब्द हा प्रमाण, त्याचा शब्द प्रमाण हा मानायला नको? तो तसा आपण मानतो का? जर त्याचा शब्द प्रमाण असेल तर व्यास किंवा वाल्मिकींच्या बद्दल चर्चा का आणि त्याच्यावरती लिहिलं का जातं? म्हणजे एकीकडे रामायण महाभारताला इतिहास म्हणून मान्यता द्यायची नाही, दुसरीकडे त्यातल्या नायकांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, असा दुतोंडी कारभार हा कथित बुद्धिवाद्यांचा असतो. आणि आता दुसरी गोष्ट, आमच्याकडे रामायण आणि महाभारतांना परंपरागत काव्य इतिहास आहे, म्हणजे काव्यातून सांगितलेला इतिहास. त्यानुसार एकदा राम ऐतिहासिक मानले की रामायणाचा इतिहास म्हणून स्वीकार करायलाच हवा, कारण इतिहास हा नेहमी समकालीन पुराव्यांवर अवलंबून असतो आणि वाल्मिकी हे रामांना समकालीनांनी लिहिलेला, त्यांनी लिहिलेला इतिहास हा सगळ्यात विश्वासार्ह
असा मानला जातो. बरं, समाज आणि मूल्य सगळेच भाग बदलत जातात. तो एक 100 वर्षापूर्वी जो पेहराव केला जात होता सगळ्या लोकांचा, तो पेहराव तुम्ही आम्ही आज करतो का? मग जर पेहरावात इतका फरक पडलेला आहे, तर मग मूल्यांच्या मध्ये किती फरक पडलेला असेल? सामाजिक मूल्य असू देत, नैतिक मूल्य असू देत. म्हणून नेहमी त्या काळचा समाजाचे नियम काय होते, कायदे काय होते, आचार काय होता, कर्तव्य काय होती आणि नीतिमूल्य काय होती, या सगळ्याचा विचार आपण करायला पाहिजे. आजचा चष्मा लावून त्या काळाकडे बघायचं नाही. ज्या काळाचा आपण विचार करतोय त्या काळाचा चष्मा, म्हणजे मग ह्याला थोडं होमवर्क पण लागतं हो. काहीच माहिती नसताना नाही आपण असं करू शकत. तेव्हा तर लावले तर अरे वाचले तर आपल्याला कळेल आणि मग हे ग्रंथ जसे आहेत तसे आपल्याला स्वीकारता येतील. व्यासांनी सुद्धा जे रचून ठेवलेले, जे आपल्याला सांगून ठेवलेले, जो इतिहास शब्दबद्ध करून ठेवलेला आहे, तो त्या काळाचा एकमेव पुरावा आहे असं म्हटल्यानंतर तिथेही त्यांचा शब्द म्हटलं तरी रचयिताचा शब्द हे दोघही समकालीन असल्यामुळे त्यांनी शब्दबद्ध केलेला तोच इतिहास म्हणून मानला जातो आणि तसाच मानला जाणं आवश्यक आहे. न पेक्षा आपल्या मनात जर शंका असेल तर मग मूळ ग्रंथ एकदा नीट वाचून, नुसतं वाचून नाही तर तो नीट समजून घेणं हे आवश्यक आहे. एकदा असा अभ्यासाचा पाया पक्का झाला ना की मग त्याच्यावरती आधारित काहीही पुस्तकं वाचली तरी फरक पडत नाही. भाष्य वाचली त्याच्यावरची तर ज्ञानामध्ये आणखीन भर पडते, किमान जाणून घेता येतं. पण आपल्याकडे असलेल्या कथित लोकांचा ना एक अजेंडा आधीच सेट केलेला असतो त्यांनी, बरं का. म्हणजे आधी अजेंडा सेट करायचा, मग त्याच्या भाग हा रचायचा आणि लिहायला सुरुवात करायची. याला आव आणायचा की आम्ही सगळं सत्य दाखवतोय, आम्ही चिकित्सा करतोय, मग चिकित्सेवरती तुम्हाला काहीही ऑब्जेक्शन घेता येत नाही, असा सगळा आव आणायचा. म्हणजे कसं आहे माहितीये का की एक माणूस एका मैदानामध्ये नेमबाजीची प्रॅक्टिस करत होता. त्या लक्ष्याकडे बघून तो पिस्तूल झाडत होता. बाजूने एक आला असाच रिकामटेकडा बघणारा, आणि याचा नेम तर हा नवीन नवीन करत होता काम, नेम चुकायला लागला. पहिली गोळी झाडली, नेम चुकला. हा बाजूला उभा होता, तो ख्या 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 करून हसला. याने चिडून त्याच्याकडे पाहिलं, काही बोलला नाही. दुसरी गोळी झाडली, परत नेम चुकला. हा परत हसला. यांनी वैतागून त्याला विचारलं, तुला येतंय यातलं, नेमबाजीतलं तुला येतंय? एवढे यांनी पिस्तूल त्याच्या हातात दिलं आणि म्हणाला, तू दाखव बरं. म्हणाल त्यात काय. त्याने पिस्तूल हातात घेतलं आणि धाडकन चालवलं. तो दुसऱ्या क्षणाला पिस्तूल खाली टाकलं आणि पळत झाडली होती त्या दिशेला. गोळी जिथे लागली आणि म्हणाला, बघ हे इतकं सोपं असतं. लक्षात आलं? या लोकांचा अजेंडा आधीच सेट झालेला असतो की आम्ही कोणाला चांगलं म्हणायचंय, आम्ही रावणाला चांगलं म्हणायचंय, आम्ही कंसाला चांगलं म्हणायचंय, आम्ही कर्णाला उत्तम म्हणायचंय. म्हणजे आम्ही पात्र ठरवलेली आहेत ही चांगली असं म्हणायचं, त्यांच्या भोवती आम्ही वर्तुळ काढायचंय आणि दाखवायचंय की आम्ही कशा रीतीने सत्य चिकित्सा करतोय. आणि मग हे लेखन ज्यांचा काहीच अभ्यास नसतो ना असे लोक वाचतात, वा वा छान छान, काय जबरदस्त अभ्यास. नुसता अभ्यास नाही, अहो त्यांनी ना त्यांची दुसरी बाजू दाखवली आहे बरं का. ही दुसरी बाजू मिळते कुठून हो? माझ्यासारख्या नेहमी प्रश्न पडतो की दुसरी बाजू मिळते कुठून? जर रामायण आणि महाभारतामध्ये सर्व स्वच्छ दिलेलं आहे तर त्याच्यात नसलेली दुसरी बाजू म्हणजे व्यासांनी लिहिलेली नाही, व्यासांना माहितीही नाही, ती बाजू यांना कर्णपिशाच्याने येऊन सांगितलेली असते का? का यांचा अभ्यास जास्त असतो? बरं, अभ्यास जास्त असण्याबद्दलही आमचं काही म्हणणं नाही, पण किमान मूळ श्लोकांशी प्रतारणा तरी करू नये, जोडून तोडून तरी प्रसंग घेऊन येत. अमुक ठिकाणचा श्लोक त्याचा आधार घ्यायचा, तमुक घटना लिहायची, किमान असं तरी करू नये.
याला मी वैचारिक व्यभिचार म्हणतो. या वैचारिक व्यभिचार यशस्वी होतात. बरं, दुर्दैवाने का होईना अशांचा समाचार का घ्यावा लागतोय त्याच्याबद्दल आमचे आप्पाच सांगतात की यांचेच विचार आणखीन पुढे जातात. हे लोक जर मोठे नाववाले वगैरे असतील, नामांकित असतील, तर लोक डोळे झाकून अशांच्या पुस्तकांवरती विश्वास, अहो नुसते डोळे झाकून नाही, मी आता महाभारतावरची अनेक पुस्तकं वाचलेली आहेत. मागे संदर्भ ग्रंथ म्हणून ज्या वेळेला बघतो ना, त्यावेळेला अशा लोकांची जेव्हा नावं असतात त्यावेळेला वाटायला लागतं की अरे हे संदर्भ ग्रंथ म्हणून आम्ही मानायचे. पण काय करणार, नामांकित लोक ना. आता त्यांची पुस्तकं कित्येकांनी मुळातून वाचलेली नसतात, कित्येकांनी वाचली तर त्यांना असं वाटायला लागतं काय ग्रेट लिहिलंय म्हणून. त्या फ्लोरा असला तर काय म्हणावं अशा पद्धतीचं असतं. आणि या कारणाकरता म्हणून अशा गोष्टींच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागतं. आणि मग जर आम्ही लक्ष दिलं नाही आणि आम्ही खऱ्या अर्थाने चिकित्सा केली नाही, चिकित्सा करायला काही हरकत नाही हो, प्रत्येकाने आपापल्या वकुबानुसार ती करावी सुद्धा, पण किमान खरेपणा एवढं तर मान्य आहे ना, तो तरी तिथे असायला लागतो. आणि नाहीतर मग त्यांचा समाचार घ्यायला लागतो. म्हणून प्रास्ताविकामध्ये आप्पांनी तर आधीच लिहिलंय की पाश्चात्य लेखकांनी जे काही महाभारतावरती काम करून ठेवलंय त्यांच्या लेखनाबद्दल, म्हणजे त्यांच्या प्रयत्नांबद्दल आम्हाला आदर नक्की आहे. त्यांचा अभ्यास, त्या ग्रंथाबद्दल वाटणारी, त्याकरता जे अपार कष्ट घ्यावे लागतात त्याची असलेली तयारी, अखंडपणे प्रयत्न करत राहणं आणि चिकित्सकपणा, याबद्दल कौतुक. पण या हेतू मागे काय आहे नेमकं, त्यांचं लक्ष काय आहे हे नको बघायला. तशा प्रकाराने आम्ही बघतो का? बघत नाही. कारण त्यांच्या त्या हेतूमध्ये स्वतःचा धर्म, स्वतःची परंपरा, स्वतःची संस्कृती यांनाच उत्कृष्ट ठरवणं जर असेल आणि निरपवादपणे श्रेष्ठ असलेल्या भारतीय संस्कृतीला तिरस्करणीय किंवा कठोर ठरवणं हेच जर असेल, फक्त आपला हेतू उघड व्हायला नको ना. कारण सगळेच जर तसे दाखवले तर मग लोकांना तसं वाटायला लागेल की आपला हेतू उघड होईल, लोकांना कळेल. मग त्याकरता काय करायचं, तर मग त्याकरता अगदी थोड्याशा काही गोष्टींचा गौरव करायचा. आणि आम्ही कसे काय म्हणतात त्याला की सत्यान्वेषण करतोय असा आव आणायचा. या थोड्या गोष्टींच्या गौरवांनी सुद्धा आपण जर फुलून जात असू तर मग कठीण आहे. मग काही उदाहरणं दिली आहेत की ख्रिश्चन लॉसेन सारखा पाश्चात्य विद्वान म्हणतो की सन पूर्व 460 पेक्षा महाभारत प्राचीन नसणारच, कारण अश्वलायन गृह्यसूत्र ही सन पूर्व 350 मध्ये रचली गेली. त्याच्यामध्ये यातल्या काही जणांचा नामोल्लेख होतो, म्हणून 460 पेक्षा सन पूर्व. कारण काय, सन पूर्व कोणतीही संस्कृती होती हे त्यांना मान्य करायचं नाहीये. किमान 1300 वर्षाचा आपला इतिहास हा ब्रिटिशांनी अलीकडे ओढलाय. अर्थात तो आज बोलण्याचा विषय नाही म्हणून त्याच्यावर जास्त बोलत नाही. पण 1300 वर्ष अलीकडे ओढल्यामुळे झालंय काय की शंकराचार्यांचा काळ हा इसवी सन 788 आम्हाला शिकवला जातो, जो सन पूर्व 509 आहे, असा 1300 वर्षाचा भाग पडतो. कारण 0 एडी किंवा 0 बीसी म्हणजे काय याच्यात सुद्धा त्यांच्यामध्ये मतभेद आहेत बरं का, अजून नक्की ठरवू नाही शकलेले. शून्य सन कशाला म्हणायचं ते. म्हणून सनपूर्व तरी सुद्धा त्याला सनपूर्व 460 पर्यंत जावं लागतं, हे लक्षात घ्या. वेबर म्हणतो की पाणिनीच्या पूर्वी महाभारत असणंच शक्य नाही, आणि म्हणून महाभारत रचनेचा काळ हा इसवी सन 3रं किंवा 4थं शतक असू शकेल. हा इतिहासाचा ग्रंथच नाहीये. खरं म्हणजे हा एक रूपकात्मक वगैरे अशा प्रकारचा आहे. त्यामुळे तिथे इतिहास म्हणून बघण्यात काही अर्थ नाही. मॅक्स मुलर म्हणतो की याच्यावर सिथियन आणि ग्रीकांचा प्रभाव आहे. आणि हो म्हणतो की कौरव हे कसे धर्माचरणी होते, ते न्याय, तो शैव आणि वैष्णव मतामधला संघर्ष आहे. आणि त्यामुळे हा 11व्या किंवा 12व्या शतकातला आहे. आता काय, काही जण या होच्या हो ला हो मिळवणारे सुद्धा आहे आणि त्यामुळे ते त्याच पद्धतीने लिहितात. आजही अजूनही आपण मानसिकता अजूनही गुलामगिरीची
त्यामुळे अशा वेळेला बाळशास्त्री हरदासांसारख्या माणसांनी लिहिलेलं महाभारतावरची प्रवचनं ही आम्ही का नाही बघत? हे सगळे भाग असेल की हे आपण मुद्दाम वाचण्यासारखे, पण हे आम्ही कितपत वाचतो याचा ज्यांनी त्यांनी विचार करावा. मग काय होतं, प्रत्येक जण आपापल्या वकुबाप्रमाणे काय महाभारतातले हे श्लोक मला प्रक्षिप्त वाटतात. का वाटतात बाबा? तू भांडारकर प्राच्यमध्ये होतास का? त्यांनी काढली आहे संशोधित आवृत्ती, आप्पांनी वापरली आहे ती संशोधित आवृत्ती सुद्धा वापरली आहे, त्यांनी नीलकंठी प्रत सुद्धा वापरलेली आहे, आणि याशिवाय गोरखपूरनी जी काढलेली आहे कल्याण मासिकाची हिंदू अनुवादासहित असलेली प्रत, अशा 3 प्रती वापरल्यात याकरता. म्हणजे संशोधित प्रत वापरलेली नाही असं नाही. याच्याशिवाय मी करतो ते संशोधन असंही म्हणणारे लोक आहेत. मग मला वाटतं अमुक श्लोक हा प्रक्षिप्त असेल, मग दुसऱ्याला वाटतं नाही नाही तमके श्लोक प्रक्षिप्त असतील. असं जर प्रक्षिप्त म्हणून महाभारतातलं सगळं काढायला लागलो ना, तर महाभारतात एकतरी श्लोक राहील की नाही असं आप्पा विचारतात. आणि मग त्याच्याकरता ते एक छान दृष्टांत देतात. ते म्हणतात काय झालं, एका माणसाने मध्यम वयात आल्यानंतर आणखी एक लग्न केलं. तर झालं काय, 2 बायकांचा हा दादला. थोरली जी होती तिला असं वाटायचं की आपला नवरा आता उतार वयाकडे लागलेलो आहे, मध्यम वय तर काय होऊन गेलं, उलटून गेलं, त्यामुळे आपला दादला हा तरुण दिसायला नको, म्हणून ती त्याचे पांढरे केस उपटायची. आणि जी तरुण होती काळे केस उपटायची. आणि जी तरुण होती तिला असं वाटायचं की आपला दादला हा म्हातारा दिसायला नको, म्हणून ती पांढरे केस उपटायची. आता ही काळे केस उपटायची, ती पांढरे केस उपटायची, शेवटी ह्याच्या डोक्यावर काय शिल्लक राहिलेलं असेल? अशी अवस्था महाभारतासारख्या ग्रंथाची होऊ शकेल. प्रत्येकाने सगळेच जर प्रक्षिप्त 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 असं करून जर ठरवायला लागले तर. म्हणून आप्पा म्हणतात, माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की शिवरायांच्या इतिहासावरचं जसं कवीवर परमानंदांचं शिवभारत आहे, तसंच कुरुकुल इतिहासावरचं महर्षी व्यासांचं महाभारत आहे. तेव्हा या लेखनामागची जी प्रेरणा आहे तीही त्यांनी सांगितली की या लेखनामागची प्रेरणा ही आवश्यकतेच्या पोटी निर्माण झालेल्या कर्तव्याचे, हे मुद्दाम लक्षात ठेवा. कारण काय, हे कर्तव्य तुमच्या आमच्या पिढीला सुद्धा याच्या पुढे पार पाडायला हवंय. हे एक विचारांचं बॅटन आपल्या हातात दिलेलं आहे. त्यामुळे आणखीन लोक लिहितायतच. गेल्या 70 वर्षामध्ये अनेक गोष्टी लिहितात. त्यामुळे हे पाहिल्यानंतर कुरुंदकरांसारखा माणूस, कुरुंदकरांना तर आपण खूप विचारपूर्वक लिहिणारे वगैरे असं म्हणतो, पण कुरुंदकरांसारखा माणूस सुद्धा जेव्हा म्हणतो की रुक्मिणी हिच्या नावातच रुक्म आहे, कारण तिचा झालेला राक्षसी विवाह आहे, भगवंतांनी तिला आणलेली आहे ना, श्रीकृष्णाने तिला पळवून आणलेली आहे, त्यामुळे तिच्यासह सोन्या नाण्याची भरपूर लूट त्यांनी आणली, म्हणून तिला म्हटलं जायचं रुक्मिणी. कारण रुक्म याचा अर्थ सोनं, त्यामुळे तिच्याबरोबर भरपूर सोनं आणलं, हे याच्यातून प्रतीत होतं. आप्पांनी त्याच्यावरती त्यांना फक्त एवढाच प्रश्न केला की जर तसं असेल तर तिच्या 4 भावांची नावं रुक्म याच्यापासूनच चालू होतात, त्याचं काय? म्हणजे मग हे लोक कसा बुद्धिभेद पसरवतात. कारण सर्वसामान्य माणसाला रुक्मिणीच्या 4 भावांची नावं कुठे माहिती असतात? एक रुक्मी माहिती असलं ना तिच्या मोठ्या भावाचं तरी खूप झालं, पण ही माहिती नसतात. ती रुक्म यापासूनच सुरू झालेली आहेत, हे लक्षात घ्या. तेव्हा असा बुद्धिभेद ज्या वेळेला होतो ना, त्यावेळेला ही भावना आवश्यकतेच्या पोटी निर्माण झालेल्या कर्तव्याची असं ते म्हणतात. आणि त्याच्यापुढे प्रांजळपणाने सांगतात की जी विधानं असत्य, विकृत किंवा अतिशयोक्त वाटली ना, त्याचं मी परीक्षण केलंय. त्याबद्दल माझ्या मनात त्या लेखकांच्या बद्दल द्वेष, अनादर किंवा पूर्वग्रह दूषिततेची भावना अजिबात नाही. उलट माझं लेखन जर कोणी मूळ महाभारताच्या आधाराने खोटं आहे असं सिद्ध केलं तर मी क्षमा याचना करून माझी विधानं मागे घ्यायला तयार आहे. लक्षात घ्या, हे एवढ्या मोठ्या माणसाचं किती नम्र भाव आहे हे दाखवून देताना सुद्धा. आणि खऱ्या इतिहासाच्या अभ्यासकाला अभिनिवेश ठेवता येत नाहीच. ज्या वेळेला खरं काही त्यांच्या समोर येतं त्यावेळेला तो नेहमीच तयार असतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग ते पुढे असं सांगतात, म्हणजे त्यांच्या त्या निवेदनाच्या शेवटच्या भागामध्ये आप्पा असं सांगतात की पौराणिकांनी चांगल्याला अधिक चांगलं म्हणताना, कारण तो पौराणिकांच्या वरती आरोप केला जातो, प्रवचनकार, कीर्तनकार वगैरे या सगळ्या लोकांच्या वरती आरोप केला जातो जाणीवपूर्वक,
तर त्याच्यावरती आप्पा सांगतात की पौराणिकांनी चांगल्याला कदाचित अधिक चांगलं म्हटलं असेल, पण तसं म्हणताना त्यांनी कुणावर अन्याय नाही केलेला. त्यामुळे त्यांना दोष देता देता आधुनिकांनी मात्र पक्षपातीपणाची सगळी सीमा पार केली. सत्य शोधनाच्या नावाखाली, सत्य शोधनाच्या मार्गावर सनातनी पंडितांनी जर चांगल्याच्या गौरवाचे ढीग रचले असतील, तर आधुनिकांनी दुष्ट व्यक्तींच्या नावाने तेच करून पक्षपात, विडंबन आणि असत्याचे खोल खड्डे खणून ठेवलेले आहेत. त्याचं काय? गौरवाच्या दगडाचे ढीग बाजूला करता येतात हो, पण मार्गावरती जर असे खड्डे पडलेले असतील ना, तर ते खड्डे मात्र भरून काढणं हे किती कठीण पडतं याचा ज्यांनी त्यांनी विचार करायचा, तर आपल्याला कळेल. आणि नाहीतर मग या लेखकांचा जो असत्य प्रयोग आहे तो आपल्याला कळणार नाही. आणि याकरता आपणनी जे इथे पुस्तकं वापरली आहेत, ज्यांच्या पुस्तकांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत, ते लेखक कोण आहेत? त्या काळचे गाजलेले लेखक होते. अनेकांची नावं आपल्याला माहिती आहेत. ते लेखक आहेत आनंद साधले, मगाशी उल्लेख केला मी त्यांचा. त्याच्यानंतर दुर्गाबाई भागवत आहेत, ज्यांनी व्यासपर्व लिहिलेलं आहे. त्यांचं ते व्यासपर्व अगदी छोटेखानी पुस्तक आहे, तरी ते पुस्तक अनेक जण संदर्भ ग्रंथ म्हणून लिहितात, कारण त्याच्या मागे दुर्गाबाई भागवत या नावाचं वलय आहे. मानववंशी शास्त्रज्ञ असलेल्या इरावतीबाई कर्व्यांचं युगांत नावाचं पुस्तक आहे, हे याच्यात बद्दलही त्यांनी लिहिले. आणि शंके पेंडशांचं महाभारतातील व्यक्तिदर्शन, जाडजूड आहे, 750 पानाचं वगैरे ते. ही 3 महत्वाची म्हणून त्यांनी तिथे निवडली आहेत. याशिवाय ललित साहित्यिक जे आहेत त्यांच्याही काही काही विधानांची परीक्षणं केली आहेत. म्हणजे महापुरुष ही कादंबरी नंतर कर्णावरती साधल्यांनी लिहिलेली आहे. मृत्युंजय ही कादंबरी लिहिलेली आहे शिवाजी सावंतांनी. कौंतेय लिहिलेलं आहे विवा शिरवाडकरांनी. अशाही गोष्टींचा त्यांनी त्याच्याबद्दलही त्यांनी आणि मूळ ग्रंथाधारे समाचार घेतलेला आहे. याशिवाय माधव मनोहरांनी नवशक्तीमधून 4 लेख लिहून या वास्तवदर्शनवरती टीका केली होती. टीका करायची म्हणून ती टीका केली असं ते लेख वाचताना मला वाटत राहतं बरं का. तेव्हा त्याही लेखांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. आणि मग काही लहान सहान अशा प्रकारचे तत्कालीन काही लेख होते, त्या लेखकांना, डिंगऱ्यांचं आहे, भागवतांचं आहे, यांना उत्तरं दिलेली. 360 पानाच्या या ग्रंथामध्ये सगळ्यात जास्त भाग मात्र जो व्यापलेला आहे तो कर्णाने व्यापलेला आहे. त्याच्याकडे मी नंतर येतो. पण त्याच्या आधी किमान आनंद साधल्यांनी हे पुस्तक प्रकाशित झाले. लक्षात घ्या 1970 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आनंद साधल्यांनी किमान पत्र तरी पाठवलं आणि दखल घेतली. इरावतीबाईंनी पुस्तकात काही चुका झाल्यात संदर्भाच्या, हे मान्य केलेलं होतं. कारण केसरीमध्ये त्याच्यानंतर त्यांचे लेख आणि आप्पांचे त्याला प्रतिवाद करणारे लेख असे यायचे. दुर्गाबाई भागवतांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं दिसतंय. दुर्दैव आहे की या सगळ्या लेखकांना किंवा त्यांच्या प्रकाशकांना सुद्धा या त्यांच्या पुस्तकांमध्ये बदल करावे असं वाटलं नाही. श्रीम माट्यांसारखं एक मोठं नाव आहे ज्यांच्या बोलण्याचं खंडन हे आपणनी केलेलं आहे. पण या लेखकांना आपल्या म्हणजे काय की तुम्ही काही लिहिलं तरी आम्ही तिकडे बघणारही नाही, कारण काय आमची पुस्तकं जात आहेत, भरपूर खप होतोय त्याचा. आज 20 आवृत्त्या त्या पुस्तकांच्या होत आहेत. आणि वास्तवदर्शनची मात्र दुर्दैव, मला अतिशय खेद होतो हे सांगायला, आज मला असं वाटतं त्याची 3री आवृत्ती असेल. म्हणजे जे पुस्तक प्रामाणिकपणे सांगतं महाभारतात काय आहे, आम्हाला हे नकोय का? आम्हाला बुद्धिभेद करणारच लेखन हवंय का? कारण जिथे जातो तिथे कोणीतरी असं भेटतं की ते विचारतं, अहो तुम्ही मला ना महाभारतामधलं सगळ्यात आवडतं पात्र म्हणजे कर्ण आहे. म्हटलं बरं असू दे, कोणाचं काय असावं याच्याबद्दल मी कोण ठरवणार, ज्याचं त्याचं मत स्वातंत्र्य. म्हटलं बरं छान, नाही पण का असं नाही विचारलं? म्हटलं मी कोणतं आवडतंय ते तरी कुठे विचारलं होतं, तर का असं विचारू? मग आपणच सांगायला सुरुवात केली जाते, तुम्ही त्या अमक्यांची कादंबरी वाचली आहेत का? म्हटलं हो वाचली. काय सुंदर लिहिली आहे ना? खरंच छान लिहिली. भाषा सौंदर्य अप्रतिम आहे, वादच नाही. त्यामुळे ना कर्णाकडे बघण्याची माझी दृष्टी बदलून गेली. आधी कधी कर्णाकडे बघितलं होतं? म्हटलं याच्या आधी बघितलं होतं का? बघण्याची दृष्टी बदलून गेली, याचा अर्थ आधी बघितलेलं असतं आणि मग दृष्टी बदलते ना.
हा नाही म्हणजे काय की त्यामुळे तो अधिक प्यारा वाटायला लागला, अधिक चांगला वाटायला. अरे म्हटलं ते त्या लेखकाचं यश आहे. तुम्ही मूळ महाभारत वाचलेत का? नाही, काय त्यात वाचायचं ना, त्यात जे म्हटलंय तेच यांनी लिहिलेलं असणार आहे ना. कदाचित यांनी आणखीन दुसरी बाजू, मगाशी मी म्हटलं तसं आणखीन दुसरी बाजू. कशाच्या आधाराने दुसरी बाजू? म्हटलं नाही, तुम्ही जी कादंबरी वाचलीत ना, त्या कादंबरी मधला कर्ण हा त्या लेखकाचा कर्ण आहे, व्यासांचा नाहीये, तुम्हाला कितीही आवडलेलं असलं तरी. पण हा सगळा भाग आणि हे भान ठेवलं जातं का, हा विचार ज्यांनी त्यांनी करायचा, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल, अन्यथा नाही मिळणार. कारण खरं बोललेलं आजकाल नको असतं, खोटं असलेलं मात्र चमकत राहतं. दुर्गाबाई भागवतांच्या व्यासपर्वाचा परामर्श घेताना आपण सुरुवातीला जे काही त्या प्रकरणामध्ये लिहून ठेवलंय ना, ते फार महत्वाचं आहे. कारण दुर्गाबाईंचं भाषा सौंदर्य, लालित्य खूप छान आहे. आणि म्हणून त्या लालित्यपूर्ण भाषेतच आप्पा त्याच्याबद्दल मत व्यक्त करताना असं म्हणतात की व्यासपर्व हे पुस्तक एक ललित कृती एवढ्या निरुपद्रवी स्वरूपाचं असतं, तर श्रीमती दुर्गाबाईंच्या लालित्यपूर्ण लेखन काव्य रसात घोळून निघालेल्या मधाळ शब्दांचा, कुशल नर्तकीच्या पदविन्यासाप्रमाणे स्वरमाधुर्याचे झंकार गुंजवणाऱ्या तालबद्ध वाक्यरचनेचा जेवढा गौरव करावा तेवढा थोडाच, असं मीही आनंदाने म्हटलं असतं. परंतु तसं म्हणणं शक्य नाही. कारण दुर्गाबाईंची लेखणी ही सौंदर्याचं मादक समाधान देणारी लावणीतील लावण्यवती ललना नसून आलिंगनानेच काय, पण केवळ साध्या ओझरत्या स्पर्शानेही विषनिवेशाने मर्मांचा विच्छेद करून प्राणहरण करणारी विषकन्या आहे. स्वरतालाने गुंगवणाऱ्या भाषा सरणीला मोहून तिला प्रेमाने जवळ करण्यात अर्थ नाही. स्पर्श करताच तिच्या रोमारोमात भरलेले विष वाचकांच्या अंगात विणून त्यांच्या सद्भावनेचा घात केल्याशिवाय राहणार नाही. आजकाल ह्यातले सुद्धा काही शब्द कळणार नाहीत, नाही आम्हाला हे सुद्धा किती जड मराठी आहे असं वाटेल, कारण इतकं अशक्त मराठी दुर्दैवानी आपलं झालंय. याला कोण काय करणार? बरं जाऊ दे. पण इतक्या कठोर शब्दात ते का लिहितात? कारण दुर्गाबाईंनी श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्या संबंधांवर विकृत आणि निराधार आरोप केलेले, मी तसं दर्शवणार आहे. त्याचप्रमाणे त्या द्रौपदीला कामिनी आणि कामकलिका म्हणतात. आता या दोन्ही शब्दांचे अर्थ, शब्दार्थ हे त्यांना माहिती नसतील असं निदान मी तरी मानायला तयार नाही बरं का. वास्तविक द्रौपदी ही मानिनी आहे, ती तेजस्विनी आहे, ती उदार हृदय आहे, ती सहनशील आहे, ती उत्कटनिष्ठ पतिव्रत आहे, ती बुद्धिमती आहे आणि ती उत्तम अशी वाक्पटू आहे. पण तरीही अशा पद्धतीने लेखन करणं आणि ज्या द्रौपदी आणि कृष्णाच्या वाईट संबंधांवरती तुम्हाला एक अक्षर सुद्धा महाभारतामध्ये दिसत नाही, सापडणार नाही, तरी सुद्धा 2 पानांमध्ये अतिशय लालित्यपूर्ण भाषेमध्ये कुत्सित शंका व्यक्त करून त्या दोघांच्या नात्याबद्दल व्यासाने मुग्धता राखली आहे, असं एक विधान सहजपणे तुमच्या डोक्यामध्ये गोंधळ निर्माण करून देणार, असं सोडून द्यायचं. याला आपण नेमकं काय म्हणणार? बरं, कृष्णाबद्दल लिहिताना सुद्धा तो शरीराने आणि वासनेनेही आदमच्या जवळचा आहे असं वाक्य त्या सहज फेकतात. आता बायबल मधली आदमची कथा ज्यांना ठाऊक आहे ना, त्यांना वेगळं सांगायला नको. पण शरीर आणि वासनेने कृष्ण आणि ऍडम यांच्यामध्ये नेमकं कोणतं साम्य आहे हो? बरं, असं विधान करायचं तर ते साम्य सांगायला पाहिजे की नाही? दुर्गाबाई साम्य सांगत नाहीत, त्यात एवढं वाक्य फक्त लिहितात आणि पुढे निघून जातात. म्हणजे अशा प्रकारची काहीतरी बोल्ड विधानं करण्याची खरं म्हणजे त्यांच्यासारख्या विदुषीला गरज आहे का? लक्षात घ्या, मी फक्त व्यासपर्व एवढ्या एका पुस्तकाबद्दलच बोलतोय, कारण खुद्द आप्पांनी जिथे सांगितलेलं आहे तिथे मी त्यांच्या अन्य पुस्तकांच्या बद्दल बोलणारही नाहीये. आणि या एका पुस्तकावरून, पुस्तकाच्या शीतावरून त्यांच्या अन्य पुस्तकांच्या भाताची परीक्षा कृपया करू नका. त्या विद्वान होत्या यात वाद नाही. आता फक्त व्यासपर्व एवढ्या पुरतच बोललो आणि सांगितलं, तर अशी व्यासपर्व मधली अनेक अनेक उदाहरणं देता येतील. पण तोच केवळ विस्तारभय होत जाईल, म्हणून मी तिथे थांबतो. ते मुळातलं प्रकरण हे सांगण्याचं कारण काय की महाभारताचं वास्तवदर्शन आक्षेपांच्या संदर्भात हा ग्रंथ मुळातून
वाचण्याची तरी उत्सुकता निर्माण व्हावी. ज्यांनी वाचला नसेल त्यांनी आवर्जून वाचावा एवढ्या कारणाकरता. दुसरं एक वानगी दाखल मानववंशशास्त्रज्ञ असलेल्या इरावतीबाई कर्व्यांचं युगांत. या युगांतामध्ये जागोजागी खरं म्हणजे इतकी प्रतारणा आहे महाभारताशी. काही गरज नसताना काही ठिकाणी त्या महाभारताशी अतिशय प्रामाणिक राहून लिहितात आणि काही ठिकाणी महाभारताची काही गरज नाही अशा पद्धतीने त्या लिहितात. म्हणजे कुंतीची कीव येऊन तिच्याबद्दलचा जो निबंध आहे त्यांचा म्हणजे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये धादांत खोटी विधानं सहजपणे त्यांनी केली. म्हणजे सांगताना तर सांगितलं ती आडव्या अंगाची आणि जाडजूड होती म्हणून तिचं नाव म्हणे पृथा असं ठेवलं. आता पृथा म्हणजे जाडजूड असा अर्थ कुठे मिळाला? आणि त्या काळामध्ये नाव साधारणपणे 12व्या दिवशी ठेवलं जायचं ना, नामकरण विधी 12व्या दिवशी. मग 12व्या दिवशीच ती एवढी जाडजूड होती म्हणून तिचं नाव पृथा ठेवण्यात आलं. बरं त्याच्यानंतर ती कुंती भोजाकडे दत्तक गेली वगैरे हा सगळा भाग आपल्याला माहिती होता असतो म्हणून तिचं नाव नंतर कुंती असं सुद्धा एक पडलेलं आहे. तर त्या म्हणतात की भोजाने तिला घेतलं ते खाष्ट ऋषींची सेवा करण्याकरता आणि लग्न लावलं ते एका व्यंग असलेल्या माणसाबरोबर. ही दोन्ही विधानं निखालस खोटी आहे. भोजाने तेवढ्या पुरतं घेतलेलं नव्हतं, ती लहानपणीच दत्तक गेलेली होती. आणि दुर्वासांसारख्या ऋषींची सेवा करते वेळी ती चांगली मोठी होती, जाणती होती, लहान नव्हती. पण हेही बघायचं नाही. आणि कुंतीनी पंडूला स्वयंवरामध्ये वरलेलं होतं. त्या पंडूचं वर्णन महाभारतामध्ये काय केलंय माहितीये का? पंडूच्या बद्दल बोलताना महाभारतकार म्हणतात, व्यासांनी वर्णन केलंय, सिंहदंष्ट्र, वृषभाक्ष, महाबल, मनस्वी, गजस्कंध, नरव्याघ्र अशा प्रकारची विशेषणं लावून त्याशिवाय दैप्यमानमिव श्रिया म्हणजे अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचं वर्णन असलेल्याला या अगदी खुशालपणे व्यंग असलेला माणूस असं सहज ठरवून टाकतात. बरं महाभारतामध्ये कोणाचंही गौप्य लपवलेलं नाही असं एकीकडे म्हणत विदुराच्या आणि युधिष्ठिराच्या नात्याला मात्र ते पितापुत्र असल्याचं खुशाल लेबल लावतात. का? तर महाभारतातच म्हटलेलं ना, विदुर हे यमाचे अवतार आणि युधिष्ठिरही यमाचा अवतार आहे म्हटल्यानंतर एक यम एवढाच भाग धरला आणि या दोघांच्या मध्ये पितापुत्र करून टाकलं. पण या अशा प्रकारचे संबंध नियोगाचे सुद्धा काही नियम असायचे. याला सगळ्याला धाब्यावर बसवलंच. पण अधिक विदुर आणि कुंती यांच्याबद्दल असं बोलावं याच जास्त वाईट वाटतं. भीष्मांवर सुद्धा लिहिताना तो 10 दिवस लुटुपुटीची लढाई खेळला असा आरोप त्या सहजपणे करतात. मी रोज 10,000 वीरांना मारीन ही भीष्मांनी केलेली प्रतिज्ञा त्या 10 दिवसाची दैनंदिनी त्या जे देतात ना त्याच्यामध्ये मात्र त्या द्यायला विसरून जातात. या भीष्मांच्या पराक्रमामुळे काही काळ पांडवांच्या सेनेची भीतीने गाळण उडली होती असं महाभारतामध्ये नमूद आहे. युगांतामध्ये नाहीये तसं काही. म्हणजे स्वमत समर्थनार्थ काहीतरी खोटं ठोकून देणं म्हणजे संशोधन असतं का असा प्रश्न पडायला लागतो. गांधारीच्या सुद्धा एक प्रकरणामध्ये ती निव्वळ कपोलकल्पित कथा आहे हे त्यांनीच मान्य केलंय पण ते तळटीपेट टाकलंय. आता सांगा युगांत सारखं महाभारतावरच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांवरती लिहिलेलं महाभारताच्या आधाराने त्याच्यामध्ये कपोलकल्पित स्वतःला वाटली तशी अशी नवनिर्मित असलेली नवकल्पित असलेली अशी कथा ही समाविष्ट करण्याचं खरं म्हणजे कारण काय? कारण या पुस्तकामध्ये कल्पनाविलास असणार नाही अशी सामान्य वाचकाची समजूत असते पण तसं होत नाही. बरं त्यातच एका ठिकाणी त्या म्हणतात नियोगाकरता सर्वांना डावलून एक रानटी ब्राह्मणच का सापडला असं लिहून व्यासांचा त्या चक्क अपमान पण करतात. ज्या व्यासांचा अधिकार वेदांचे भाग करणं, पुराणांची रचना करणं, महाभारतासारखा काव्य इतिहास ग्रंथ लिहिणं अशा प्रकारचं ज्या माणसाचा अधिकार आहे ज्याच्या प्रतिभेमुळे अनेक संस्कृत कवींना प्रेरणा मिळाली त्यांना रानटी या शब्दात त्यांचा उल्लेख करून नेमकं काय साधलं मला सांगा? सर्वसामान्य माणसाला रानटी या शब्दात विद्वान पंडित पण रानात राहणारा असं वाटतं की
रानात किंवा मनात राहणारा असंस्कृत असा अर्थ प्रतीत होतो, ज्यांनी त्यांनी विचार करायचा. म्हणजे मग आपल्याला कळेल की या रानटी या शब्दावरती का मुद्दाम आक्षेप घेतलेला आहे. द्रौपदीवर सुद्धा ते आरोप करताना म्हणतात, द्रौपदी दुर्योधनाला 4 चौघात हसली होती. पाणी तिथे कोरडी जमीन आणि जमीन तिथे पाणी असं वाटून तो दुर्योधन मयाने बनवलेल्या अद्भुत राजवाड्यामध्ये फजित झाला होता. सर्वात जास्त अपमान झाला तो द्रौपदीच्या असंस्कृत हसण्याचा. खरं म्हणजे महाभारतात द्रौपदीचं हसणं सोडा, पण द्रौपदी तिथे त्यावेळेला उपस्थित असल्याचा दाखला सुद्धा मिळत नाही. अर्जुन, भीम आणि पांडवांचे काही सेवक तिथे होते आणि ते हसले होते याचा उल्लेख आहे. हस्तिनापूरला आल्यानंतर दुर्योधनाने आपल्या पित्याला सांगताना भीम हसला असं सांगितलं, त्याला काही खास वाटलं नाही, ठीक आहे करणारच. अर्जुन हसला असं सांगितलं, त्यातही त्याला राग आला नाही. म्हणून चक्क दुर्योधनाने खोटं सांगितलं की आणि द्रौपदी पण तिथे मला हसली असं म्हटल्यानंतर धृतराष्ट्राला राग आलाय. का? कारण ती बाहेरून आलेली मुलगी आहे ना, सून आहे, ती हसली. म्हणजे थोडक्यात धृतराष्ट्राला राग यावा याकरता दुर्योधनाने मारलेली थाप आहे, जी द्रौपदी मुळातच तिथे नाही. तिचं हे हसणं आणि त्यात असंस्कृतपण मिळणं काय अर्थ आहे? कृष्णाबद्दल लिहिताना त्या म्हणतात की कृष्णाची महत्वाकांक्षा होती ती म्हणजे वासुदेव होण्याची. आता वासुदेव होणं हे काय प्रकरण आहे? वसुदेवाचा मुलगा म्हणून कृष्णाला वासुदेव म्हणतात, हे आपल्या तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती हो. पण यांनी वासुदेव होणं हा एक काय वेगळा भाग काढलाय तो नेमकं महाभारतातल्या व्यक्तिचित्रणाकरता जैन वाङ्मयातील आधार उपयोगाचे नाहीत हे द्रौपदीवरच्या निबंधात त्या लिहितात. पण मग कृष्णाच्या वासुदेवत्वासाठी मात्र त्या जैन साहित्याचा खुशाल आश्रय घेतात. एकीकडे नाही म्हणायचं, दुसरीकडे त्या साहित्याचा आश्रय घ्यायचा, हे नेमकं काय? आणि ते कशा करता? तरी सुद्धा एक पौंड्रकाची कथा आहे, आपल्याला माहिती आहे. तो पौंड्रक स्वतःला कृष्णासारखा वेश करायचा आणि तो स्वतःला वासुदेव म्हणून घेत होता. त्यामुळे या पौंड्रकाच्या कथेवरून त्यांनी कदाचित हा वासुदेव रूपी एक मनोरा रचलेला असावा असं आप्पा सांगतात. त्यामुळे वासुदेव ही अशी कोणतीही पदवी नाही. थोडक्यात एखाद्या राईचा जर संशोधनाने पर्वत करून दाखवायचा असेल तर तिथे राई काय, फक्त पौंड्रकाची कथा एवढीच राई आहे आणि त्याचा एवढा मोठा पर्वत बनवायचा? नेमकं काय करायचं? पण हे सगळे भाग म्हणजे यातले असे आक्षेपार्ह भाग वगळता इरावतीबाईंच्या पुस्तकामध्ये बरेच काही चांगले भाग हे सुद्धा आहेत. आजकाल होतंय काय, आजकाल अनेक जण इंग्रजीत लिहितात आणि इंग्रजीत लिहितात म्हणून त्यांना विद्वान म्हणण्याची एक पद्धत आहे. त्याच्यातल्या किती जणांना संस्कृत नेमकं येतो? प्रांजळपणे सांगू, संस्कृतचा सरळ अभ्यास हा माझा स्वतःचा सुद्धा नाही. पण हे मान्य करायला मला नाही हे मान्य करायला कमीपणा वाटत नाही. माझ्यापेक्षा अधिक चांगला अभ्यास हा माझ्या चिरंजीवांचा आहे. शाळेमध्ये संस्कृत होतं, पुढे आयुर्वेदाला गेल्यानंतर संस्कृत होतच, त्यामुळे त्याचा अतिशय सुंदर अभ्यास आहे. तो संस्कृतमध्ये काव्य करू शकतो. म्हणजे तर मी जाऊन त्याला विचारतो, मला त्यात कमीपणा वाटत नाही. संस्कृत मधली काही वचनं अडली तर मी त्या क्षेत्रामधल्या अधिकारी माणसांकडून, आता असं आहे की संस्कृत वाचत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणचे अर्थ लागतात, नाही असं नाही, पण व्याकरणाचा मुळात अभ्यास नसल्यामुळे मला काही ठिकाणी अडायला होतं. अशा वेळेला त्यातल्या अधिकारी माणसांना विचारून घेतो. हे विचारून घेणं हे जास्त योग्य असतं ना, चुकीचं लिहिण्यापेक्षा. हेही पथ्य पाळलं जात नाही इंग्रजीत जे लिहितात ते लेखक. त्यामुळे मग भगवान हा काही फार मोठा शब्द नाहीये, भग म्हणजे भोक असं लिहून जाणारे आहेत. आता हे इंग्रजीत लिहिणारे सध्याचे लीडिंग कोण लेखक आहेत याचा आपण शोध घ्या, म्हणजे आपल्याला कळेल. बरं, आजची पिढी आपणच इंग्रजी माध्यमात मुलांना घातल्यामुळे ते मूळ रामायण महाभारत वाचण्याच्या ऐवजी त्याच्यावरची ही फिक्शन्स वाचतात. मग ती रामा ट्रायोलॉजी असो, इक्ष्वाकू नावाची, किंवा शिवा ट्रायोलॉजी असो. बरं, गंमत अशी की अशा बेस्ट सेलर लेखकांचे लेखन हे आता मराठीमध्ये परत अनुवादित होऊन यायला लागलं आणि मग तिथेही आम्हाला लोक तेच सांगतात की ह्यांनी पण काहीतरी जबरदस्त लिहिलंय बरं का, म्हणजे विचार करा.
सारखं यांचं लेखन आहे. त्यामुळे बघा, अरे पण मूळ गोष्टीमध्ये त्याला काही आहे का भाग? मूळ गोष्टीत काही सांगितलेलं आहे का? नाही. वेगवेगळी रामायण आम्हाला सांगू नका. वेगवेगळी रामायण आम्हालाही माहिती आहेत. रामायण मुख्य 40 प्रकारचे म्हणून सांगितली जातात, पण या पहिल्या क्रमांकाचं हे वाल्मिकी रामायणच. बाकीची रामायण त्याच्यावरून बेतलेली आहेत. मग ती प्रत्येकाने आपापल्या प्रतिभेनुसार बेतली म्हणून तेच सगळं खरं असं मानायचं कारण काय? पण तरी सुद्धा इंग्रजीत वाचून मराठीत आमच्याशी वाद घालायला येतात. मूळ काही वाचलेलं नसतं, पण या मुलांना ती फिक्शन्स खूप आवडलेली असतात, ग्रेट वगैरे वाटायला लागलेली असतात. आणि दुसरी फॅशन ही मी अगदी सुरुवातीला बोललो तसं, की जे कोणी खलनायक आहेत त्यांना नायक ठरवायचं, आणि मग ही त्यांची दुसरी बाजू आहे. मग राक्षसांवरही लिहायचा, राक्षस कसे नीतिमान होते वगैरे. मी अशांना फक्त एकच गोष्ट विचारतो, कारण यातल्या एका माझ्या मित्रांनी मला सांगितलं की त्याच्याबरोबर नोकरीला असलेला असा एक लेखक, खरं म्हणजे सध्या तो बेस्ट सेलर आहे, नोकरीची काही आवश्यकता नाही, पण कंपनी त्याला सोडत नाही म्हणून तो नोकरी करतोय अजून, असा असलेला आणि बक्कळ पैसा कमवणारा, कारण इंग्रजीत लिहितो, इंग्रजीत त्याच्या कादंबऱ्या बेस्ट सेलर म्हणूनच जातात, आणि राक्षस कसे ग्रेट होते अशाच पद्धतीने तो लिहितो. त्यांनी त्याला बोलता बोलता सांगितलं होतं की माझ्या समोर एक माझं उद्दिष्ट आहे की कंस, रावण वगैरे हे सगळे ग्रेट कसे होते लोकांच्या समोर मांडायचे, आणि सध्याची जी काही व्यवस्था आहे, जे काही देव वगैरे म्हटले जातात ते सगळे उद्ध्वस्त करायचे. कळलं? मगाशी मी बोललो होतो याचा अजेंडा सेट असतो, तो हा अजेंडा. तो म्हणाला, अरे काय उत्तर द्यायचं तेच माझ्यासारख्याला कळत नाही. म्हटलं अगदी सोपं आहे. त्यांना काय विचार माहितीये का? म्हटलं की ठीक आहे, आताची व्यवस्था उद्ध्वस्त करायचं, याचा अर्थ आता जे देव आपण मानतो त्या जागी तुम्हाला हे देव आणून बसवायचे, बरोबर आहे? बरं ठीक आहे, तसे बसवले, मग पुढे काय? पुढे दुसरं उद्दिष्ट काय? दुसरा गोल काय तुमचा? तो जर सांगितला तर आमच्याही ज्ञानात भर पडेल. पण हे असे जे लोक लिहिणारे असतात याकडे सुद्धा बघावं लागतं. आणि मग गळा काढणारे लोक सगळ्यात जास्त आहेत आपल्याकडे. ते मगाशी बोलण्यात आलं त्यानुसार कर्णाच्या बद्दल, आणि कर्णाच्या बद्दल गळा काढता काढता कर्ण हा जन्मभर अवहेलना सोसत आलेला आहे, तो उपेक्षित राहिला. खरे उपेक्षित खरं म्हणजे पांडव होते, की वडिलांच्या निधनानंतर ज्यांना हस्तिनापूरला धृतराष्ट्राच्या आश्रयाला येऊन राहावं लागलं, एक आश्रित म्हणून तिथे जगावं लागलं, या पद्धतीने त्यांच्याकडे कोणी बघतं का? मला एक सांगा की आधी कानिन पुत्र, हे कुमारी असताना कुंतीला झालेला पुत्र ना, असे कानिन पुत्र आज तरी जिवंत राहतात का हो? आजच्या 21व्या शतकामध्ये गळ्याला नख लावलं जातं. अशा वेळेला त्या काळात सुमारे 5000 वर्षापूर्वी तो जिवंत राहिला, हे काय त्याचं दुर्दैव आहे? तो चर्मणवती नदीमध्ये सोडला, ती नदी जिथे कुठे आणखीन गंगेला येऊन मिळते, एवढा सगळा प्रवास, ज्या 2-3 नद्यांमधून प्रवास झाला, त्याच्यामध्ये त्याला ज्यामध्ये ठेवलेलं होतं ते कुठेही न बुडता 3-3 नद्यांमधून प्रवास करतोय, हे काय त्याच्या दुर्दैवाचं लक्षण आहे? त्यातून तो अधिरथाला भेटतोय. बरं, अधिरथ एकटाच नाहीये, त्याची बायको पण बरोबर आहे. अशा वेळेला तो त्याला नदीमध्ये मिळतोय. म्हणजे एकटा मिळाला असता तर त्याच्यावरून आणखीन घरी भांडणं झाली असती की नाही अधिरथाची. त्याच्या पत्नीने त्याला विचारलं असतं, अशी काही नदीमध्ये मुलं बिलं सापडतात काय, मला उगाच काहीतरी सांगताय काय, गंडवताय काय वगैरे. तसं नव्हता, दोघंही नवरा बायको असताना मिळालेलं आहे. बरं, तो अधिरथ कोण आहे? तर तो धृतराष्ट्राचा सारथी आहे. आणि असं असताना त्याला कौरव पांडवांच्या बरोबर राजवाड्यामध्ये, खरं म्हणजे त्याच्या आधीपासून त्याला खेळायला मिळतंय, कारण मुळात तर त्याचं वर्णन अत्यंत तेजस्वी असं आहे. सोनेरी केसांचा, जन्मजात कवचकुंडल, दिव्य कवचकुंडल अंगात असलेला, अशा प्रकारचं हे मूल, हे कौरव पांडवांच्या पेक्षा वयाने मोठं आहे. तेव्हा त्याचे किती लाड होत असतील त्यावेळेला राजवाड्यात, हे काय त्याचं दुर्दैव आहे? कौरव पांडवांना म्हणजे राजकुमारांना शिकवायला असलेले द्रोणाचार्य आहेत. त्या द्रोणाचार्यांच्या या शस्त्रास्त्र शिक्षणाच्या करता या राजकुमारांच्या बरोबरीने त्याला सुद्धा ऍडमिशन मिळालेली आहे, हे काय त्याचं दुर्दैव आहे? राजकुमारांना मिळालेला नाही इतक्या तरुण वयामध्ये अंग देशाचं राज्य, खरं म्हणजे ते देणारा दुर्योधन तरी कोण होता? तरी सुद्धा सगळे नियम धाब्यावरती बसवून
अंगदेशाचं राज्य त्याला मिळालं, हे काय त्याचं दुर्दैव होतं? पण या सगळीकडे विचार केला जात नाही. रंगवाला कसा जातो की तो कसा दुर्दैवी होता, तो कसा उपेक्षित होता. भीमाच्या बद्दल तर भीम हा लहानपणापासून अत्यंत आडदांड म्हणून सांगितलेला आहेच. खूप दांडगाई तो करायचा. बालसुलभ ही सगळी दांडगाई होती हो. त्याच्यापेक्षा 4 ते 5 वर्षांनी मोठा आहे करणं. आता अशा वेळेला अशी दांडगाई जो करतोय, म्हणजे नदीत जाऊन पाय खेचणं खाली, कोणाला तरी बुडवून बुचकळून वर काढणं वगैरे, झाडावर बसलेल्यांना पाडणं खाली झाड हलवून, ही दांडगाई तो करायचा. मी या दांडगाईबद्दल साधले तर त्याला चांडाळ नावाचं विशेषण लावण्यापर्यंत जातात. पण कर्ण त्याला दम देऊ शकत होता, तरी ऐकत नसतात एखादी थप्पड मारू शकत होता, हे करत नाही तो. उलट उलट इतका मोठा असूनही जे भीमाच्या वयाचेच आहेत, दुर्योधन आणि भीम हे समवयस्क आहेत, त्या पांडवांच्या सगळ्या कारवायामध्ये, दुष्ट कारवायामध्ये तो स्वतःहून सामील होतोय. मग त्याच्यामध्ये एवढ्या लहान मुलाला, भीमाला साप चाववणं किंवा बेशुद्ध असताना हातपाय बांधून नदीत बुडवून टाकणं, कालकूट विष खायला घालणं, हा सगळा जो भाग आहे, हा करताना नेमकं दुर्दैव हे कोणाचं, याचाही विचार आपण करा. पण शंके पेंडसे मात्र त्यांच्या व्यक्तिदर्शन मध्ये लिहितात की आश्रमामध्ये, म्हणजे द्रोणांच्या आश्रमामध्ये कर्णाची उपेक्षा आणि उपहास होत असे, आणि अर्जुनाचे मात्र लाड, कौतुक, यामुळे कर्ण मत्सर करू लागलेला होता आणि त्यांच्यात वैमनस्य निर्माण झालं. आधार काय याला? स्वतःच काहीतरी तर्कट रचलं आणि तर्काने निर्माण केलेली एक कथा ही सांगून टाकली. खरं म्हणजे लक्षभेदाच्या वेळेला बाकीचे सगळे हरले. अगदी युधिष्ठिराला सगळ्यात पहिल्यांदा बोलवलेलं होतं, तो सुद्धा हरला, कारण लक्षभेदाच्या वेळेला बाकीचं सगळं दिसतंय. हे जे सांगणार होते त्या सगळ्यांना बाजूला करून टाकलेलं आहे. आणि अशा वेळेला फक्त आणि फक्त अर्जुनच तिथे लायक ठरला. जो लायक ठरतो आणि जो असा एक्स्ट्राऑर्डिनरी असतो स्टुडंट, विद्यार्थी, तो जर आवडता झाला शिक्षकाचा, तर त्या चुकीचं काय आहे? म्हणजे आपण त्याच्यावरती जळत बसायचं की आपण त्याची बरोबरी किंबहुना त्याच्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा, याचा विचार नको व्हायला. पुढे एकदा मगरांनी पाय पकडला नदीमध्ये द्रोणाचार्यांचा आणि द्रोणांनी आरडाओरडा केला, त्यावेळेला हे सगळे सगळे विद्यार्थी हे नुसते नदीच्या तीरावरून इथे तिथे धावत राहिले, कसा जीव वाचवायचा, आचार्यांचा कसा जीव वाचवायचा. तिथेच अर्जुन आल्यानंतर मात्र त्यांनी त्या मगराला 5 बाण मारले आणि द्रोणाचार्यांची सुटका केली. आता मला सांगा, असा तो जर लाडका झाला तर दोष कोणाचा? पण तरी महाभारतामध्ये याकरता कर्णाची उपेक्षा केली गेली वगैरे कुठेही असं वर्णन नाही, एका शब्दाने सुद्धा नाही. उलट ज्या वेळेला त्या रंगमंडपामध्ये राजकुमारांचं सगळं शिक्षण संपल्यानंतर त्यांचं कौशल्य प्रगट करायचं होतं, त्यावेळेला सगळं झालं बरं का, सगळा कार्यक्रम संपला आणि सगळा कार्यक्रम संपल्याची आता घंटा वाजणार तेवढ्यात कर्ण आला तिथे आणि त्या रंगमंडपात येऊन त्यांनी अर्जुनालाच आव्हान दिलं आणि त्याला म्हणाला, तू काय असा मोठा धनुर्धर आहेस, तू जे करून दाखवतोस ते सगळं मी पण करून दाखवू शकतो. उद्धटपणाने, महाभारतातलं वर्णन असंच आहे, त्यांनी उद्धटपणाने कर्णांना, द्रोणांना आणि कृपाचार्यांना नमस्कार केल्यासारखं केलं. आता तरी सुद्धा त्याला सगळं करून दाखवायला परवानगी देण्यात आली. हा मोठेपणा आहे द्रोणांचा आणि कृपांचा, लक्षात घ्या. आणि मग त्यांनी अर्जुनाने जे करून दाखवलं ते सगळं त्यांनी करून दाखवलं. मला सांगा, यात कौतुक काय हो? अर्जुनापेक्षाही तो वयाने कितीतरी मोठा आहे. मग अर्जुनाने जे करून दाखवलं त्याच्यापेक्षा आणखी काहीतरी करून दाखवलं असतं आणि आपलं कौशल्य दाखवलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण इथे तो तसं करतच नाही. आता मला सांगा, इथे उपेक्षा कुठे आली? खरं म्हणजे रंगमंडपामध्ये यायला तो पात्र उमेदवार होता का, हा विचार आपण कधी केला? रंगमंडप कोणासाठी होता? राजकुमारांसाठी होता. राजकुमारांना त्यांचं कौशल्य प्रकट करण्याची संधी मिळण्याकरता होता. हा कोणत्या नात्याने तिथे जाऊन पोचला? पण तरी सुद्धा हा आगाऊपणा सहन केलाय ना, त्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे असा भाग झाला की त्याच्या पुढे जाऊन त्यांनी अर्जुनालाच आव्हान दिलं की इथे मी तुझ्याशी युद्ध करीन,
आणि तुला ठार मारीन म्हणून. इतकं टोकाला जायचं कारण काय होतं? अशा वेळेला कृपाचार्य पुढे झाले आणि मग कृपाचार्यांनी त्याला सांगितलं की इथे जो अर्जुन आहे तो पांडू आणि कुंती यांचा पुत्र आहे. आता तू तुझं कुळ सांग. असं म्हटल्यानंतर तो लज्जित झाला असं महाभारतकारांनी वर्णन केलंय. आता याला कोणाला जातीय रंग द्यायचा असेल तर तो देऊ शकतो. खरं म्हणजे कर्णाला आपलं कुळ सुद्धा तितकंच ठासून सांगता का येऊ नये. म्हणजे मग लाज त्याच्या मनात कुठेतरी होती, सांगायला काही हरकत नव्हतं त्याने, पण तसं तो सांगत नाहीये. आणि मग दुर्योधन पुढे होतोय आणि दुर्योधन असं म्हणतोय की तुम्हाला असं जर वाटत असेल तर याला मी अंग देशाचं राज्य देतो, याला मी राजा करतो, असं म्हणून तिथल्या तिथे अंग देशाचं राजा त्याला केलेला आहे. आता अशा वेळेला सूतपुत्र म्हणून त्याचा अपमान केलेला आहे भीमाने. भीम फक्त त्याला सूतपुत्र म्हणालेला आहे. तो त्या क्षणाला म्हणालाय ज्या वेळेला अर्जुनाला मारण्याची भाषा केली आहे. हा सगळा नीट क्रोनॉलॉजी लक्षात घ्या हो. क्रमाने प्रसंग लक्षात घ्यायचे तर भीमाचा संताप कळेल, अन्यथा कळणार नाही. आता तो सूतपुत्र म्हटल्याबद्दल जर राग धरायचा असेल तर पुढे अनेक वेळेला अनेक प्रसंगी स्वतः दुर्योधन त्याला सूतपुत्र म्हणालेला. त्याला तुम्ही काय करा. आणि तेव्हा मात्र कर्णाला राग येत नाही. म्हणजे दुर्योधन म्हणतो तेव्हा त्याला राग येत नाही. मग भीम म्हणाला म्हणून त्याला राग आला असं जर कोणी तर्क केलेला असेल तर मग त्याला आपण तर्कट म्हणू शकत नाही का? मग सूतपुत्र म्हणून त्याला ब्रह्मास्त्र विद्या मिळाली नाही. त्या काळचे नियम लक्षात घ्यायला लागतात हो. ब्रह्मास्त्रासारखं भयानक संहारक अस्त्र कोणाच्या हाती जावं. गुरुकुलामध्ये जो शिष्य ज्याला जी विद्या देणं योग्य वाटेल गुरूंना त्याला ती विद्या दिली जायची. त्या काळामध्ये पैसा फेको आणि विद्या घ्या अशा प्रकारचा भाग नव्हता. जो जितकं जास्त डोनेशन देईल त्याला तिथे ऍडमिशन हा प्रकार नव्हता. गुरुजन ठरवायचे. आणि म्हणून अतिसंहारक अस्त्र हे अविचाराने न वागणाऱ्याच्याच हातात जावं ना. तरी द्रोणांनी पुत्रप्रेमाने अश्वत्थाम्याला दिलं. इथे त्यांचं पुत्रप्रेम एवढंच, याच्या पलीकडे काही नाही. पण त्यांनी अर्जुनाला देताना सुद्धा त्यालाही सांगितलं की अतिसंहारक आहे. हे तुझ्या ताकदीचा एखादा वीर असेल, तुझ्यापेक्षा जास्त संहारक ताकदीचं जर कोणी असेल तरच तू याचा प्रयोग करायचा. सामान्य माणसावर याचा प्रयोग करायचा हे सगळं त्याला सांगितलेलं आहे. आणि मग त्याला ती विद्या दिली. अशा वेळेला तुम्ही देत नसाल तर मी बाहेरून मिळवीन वगैरे अशा प्रकाराने सांगून म्हणजे एका प्रकाराने गुरुचा अपमान करून कर्ण गेलाय तिथून. आणि हा सत्य प्रतिज्ञ वगैरे असलेला कर्ण गेला कोणाकडे? परशुरामांच्याकडे. परशुरामांच्या जवळ खोटं काय सांगितलं की मी तुमच्याच कुळातला आहे कारण माझं गोत्र भृगूच आहे असं म्हणून त्यांनी ती विद्या मिळवली. जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी आयत्या वेळेला तुला आठवणार नाही ही शापित झाली त्याची विद्या. आणि त्याच काळामध्ये तिथेच असताना यज्ञीय गाय त्याच्या हातून मारली गेली. या करता त्याला मिळालेला शाप असे 2 शाप घेऊन तो परत आलेला आहे की ऐन युद्धाच्या वेळेला तुझ्या रथाचं चाक हे भूमीत रुतेल. म्हणजे मग त्याची विद्या ही शापित झालेली आहे. एकीकडे असं बोलून सुद्धा. आणि दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घ्यायची की त्या काळामध्ये अशा पद्धतीने ज्ञातीचा उल्लेख करून बोलणं वगैरे ही परंपरा असल्यासारखं दिसतो. विदुरांचा तसा उल्लेख केलेला आढळतो. इतकंच नाही, सूतपुत्र म्हणून कर्णाची अवहेलना केली गेली असं जर कोणाला वाटत असेल तर मग विदुरांबद्दल सगळ्यांनाच माहिती होतं. विदुरांची नाही ती कोणी अवहेलना केलेली. विदुर तर महामंत्री आहेत आणि त्या पदाचा व्यवस्थितपणे ते निर्वाह करतायत. सगळे पांडव हे त्यांच्या समोर नम्र आहेत, लीन आहेत. केवळ काका म्हणून नाही तर ते किती विद्वान आहेत, त्यांचा अधिकार काय आहे हे सुद्धा जाणून असल्यामुळे ते हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे. पण हे लक्षात न घेता आम्ही हे काही भाग लावतो. मग द्रौपदी स्वयंवराच्या मध्ये तिथे तरी कर्ण पात्र होतं का? कारण धृष्टद्युम्नाने जे सांगितलंय आधीच सांगितलेलं आहे ना, कुलेन रूपेण बलेन युक्ता. कुल, रूप आणि बळ या तिन्ही जो युक्त असेल तोच पात्र आहे.
मग जर याला माहिती आहे की आपलं कुळ याला पात्र नाही, तरी सुद्धा यांनी तिथे भाग का घेतला हा प्रश्न पडतो का हो? आम्हाला प्रश्न काय पडतो माहितीये का? द्रौपदीने त्याचा अपमान केला, दाहम बर्यामी सुतम असं म्हणत. गंमत अशी आहे की द्रौपदीची ही वाक्य ही अनेक प्रतींमध्ये नाहीच आहेत ते श्लोक. दाक्षिणात्य प्रतीमध्ये नाहीयेत, नीलकंठी प्रतीमध्ये नाहीयेत आणि संशोधित आवृत्तीत सुद्धा नाहीयेत. मग जे नाहीयेत ते आम्ही खरे धरतो, पण कर्ण तिथे जायला पात्र होता की नव्हता याचा विचार करत नाही. बरं, गंमत म्हणजे याच्या मागचे पुढचे पण श्लोक बघावे लागतात. त्या श्लोकांच्या मध्ये उल्लेख असा आहे की कर्ण, दुर्योधन आदी वीरांनी उठून ते धनुष्य सिद्ध करायचा प्रयत्न केला, पण यातले कित्येक जण धनुष्य उचलूच शकले नाहीत, तर प्रत्यंच्या लावणे दूरच. आता इथे कर्णाचं नाव घेतलेलं आहे, याचा अर्थ तो स्वतः धनुष्य सिद्ध जो करू शकला नाही, तिथे त्याचा अपमान होण्याचा काहीही संबंध येत नाही. हे सगळे भाग लक्षात घेण्याकरता हे नीट वाचावं लागतं. जर नीट वाचलं नाही तर मग कठीण होतं. आणि मग द्रौपदीला स्वयंवरात जिंकले कोणी? अर्जुनानी. अर्जुनानी जिंकल्याबरोबर कर्णाने त्याला ललकारलंय, युद्ध करायला सुरुवात केली त्याच्याबरोबर. तिथेच त्या मंडपात सगळे कौरव सुद्धा सिद्ध झाले आणि तेव्हा अर्जुनाकडून मार खाल्ल्यानंतर मात्र तो विचारतोय की असं आहे की इथे लढाई वगैरे नको, आणि त्यातून तू ब्राह्मण आहेस, त्यामुळे अशा वेळेला तुझ्यावरती असं शस्त्र वगैरे उगारणं हे योग्य नाही. पश्चात बुद्धी आहे नाही, हे आधी सुचलं नाही, मार खाल्ल्यानंतर मात्र सुचलं. हे शौर्य बरं का, करण्याचं शौर्य म्हणून जे काही सांगितलं ना, कर्ण शूर होता, शूरतेबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, पण शौर्याच्या बाबतीत आणि सगळ्याच्या बाबतीत तो अर्जुनाच्या बरोबरीचा, किंबहुना त्याच्याबद्दल काकणभर श्रेष्ठ वगैरे वगैरे म्हटलं ना, त्याच्या शौर्याच्या बद्दल खुद्द महाभारतातले दाखले जे आपणही दिलेले आहेत ना, ते बघा. या मुलांचं शिक्षण जेव्हा झालं त्यावेळेला गुरुदक्षिणा काय सांगितली होती? तर द्रोणांनी सांगितलं होतं की द्रुपदाला पकडून आणा, कारण द्रुपदाच्या बरोबरचं असलेलं त्यांचं आधीचं भांडण, त्याकरता त्यांनी केलेली प्रतिज्ञा, त्या म्हणून त्यांनी सांगितलं की द्रुपदाला पकडून आणा. आता पकडून आणा म्हटल्यानंतर कर्ण, दुर्योधन वगैरे सगळे कौरव वीर लगेच उतावीळपणे आधी धावले आणि त्यांनी हल्ला केला. झालं काय या हल्ल्यामुळे? जितक्या वेगाने गेले तितक्याच वेगाने मार खाऊन परत आले. मग पांडव गेलेत आणि तिथे अर्जुनाने पराक्रम गाजवला आणि अर्जुनाने त्याला पकडून आणलं. कर्णाची गंमत अशी ना की कर्णाच्या पराक्रमापेक्षा त्याची आत्मप्रौढी हीच सगळ्यात जास्त. म्हणजे कर्ण पराक्रमी किती आहे हे कर्ण स्वतःच्याच तोंडाने स्वतःच बोलत राहतो. बाकी पराक्रम दिसत नाही, फक्त तोंडाचा पराक्रम हा सगळ्यात जास्त दिसतो, कारण तो आत्मप्रौढी ही कायम मिरवत असलेला आपल्याला दिसतो. राजसूय यज्ञाच्या वेळेला जो दिग्विजय करण्यात आला ना, त्या दिग्विजयामध्ये लढाई आहे, 4 दिशांना गेलेले वीर हे तिथल्या तिथल्या राजांशी लढणार आणि राजे पराभूत आपल्या बरोबर आणणार आणि त्या यज्ञामध्ये सहभागी, हा सगळा त्या राजसूय यज्ञाचा भाग आहे. तसा अंगराज्यावरती चालून गेलेला आहे भीम, आणि भीमानी कर्णाला पराजित केलंय. लक्षात ठेवा, गदा युद्धात नाही, मल्ल युद्धात नाही, धनुर्युद्धात. मग भीम हा कर्णापेक्षा अधिक चांगला धनुर्धर होता असं म्हणायला काय हरकत आहे? तसं कोणी म्हणते किंवा दाखवते का? बरं, भीमाकडून पुढे पण अनेक वेळा मार खाल्लाय बरं का. मांडल याच्या घोषयात्रेच्या वेळेला द्वैतवनामध्ये पांडवांना जाऊन खिजवावं ही मूळ कल्पना होती कर्णाची. त्याकरता द्वैतवनात हे सगळे आले. पांडव त्यावेळेला वनवासात होते तेव्हाची गोष्ट सांगतोय. आणि तिथे आल्यानंतर जे गंधर्व जलक्रीडा करत होते त्या गंधर्वांच्याकडे बघून दुर्योधनाला असं वाटायला लागलं की आपण जलक्रीडा करावी, आणि म्हणून त्यांनी त्या गंधर्वांना तिथून निघून जायला सांगितलं. आता गंधर्व आपल्या जागा सोडून का जातील? म्हणून गंधर्वांनी युद्धाची तयारी केली आणि त्यांच्याबरोबर जे युद्ध झालं कौरवांचं, त्यात सगळ्यात पहिल्यांदा दुर्योधनाला सोडून, म्हणजे ज्यांनी सांगितली द्वैतवनात जायची, तो कर्ण दुर्योधनाला तिथे ऐन रणक्षेत्रामध्ये सोडून विकर्णाच्या रथावरती बसून पळून गेलेला आहे. दुर्योधन कैद झालाय.
गंधर्वांकडे. जेव्हा युधिष्ठिराच्या कानावर ही बातमी गेली तेव्हा युधिष्ठिराने सांगितलं की घरातल्या घरात जे काही आपलं वितुष्ट असतं त्यावेळेला आपण 5 आणि ते 100, पण बाहेरचा कोणी जर चालून आला तर वयम पंचाधिकम शतम, आपण 105 याप्रमाणे आपण वागायला हवं. आणि या कारणाकरता दुर्योधनावरती हल्ला झालेला आहे तेव्हा दुर्योधनाला सोडवून आणा. आणि मग पांडव गेले, युधिष्ठिराच्या म्हणण्याचा मान राखलाय आणि दुर्योधनाची सुटका केली. दुर्योधन अतिशय मानी होता, त्याला या सुटकेचं सुद्धा इतकी लागलं, त्याच्या स्वाभिमानाला बसलं. त्यामुळे त्यांनी जिथे मुक्काम होता तिथे तंबूत त्यांनी सांगितलं की मी प्रायोपवेशन करणार, कारण मला पांडवांनी सोडवावं, ज्यांना खिजवायला आम्ही आलो होतो त्यांनी सोडवावं, त्यामुळे प्रायोपवेशन करून मी देहत्याग करणार. अशा वेळेला कर्ण तिथे आलाय बरं का. आणि कर्णाने त्यावेळेला मात्र किती अहंकारी भाषा आणि कोती मनोवृत्ती दाखवणारी. कर्ण असं सांगतोय की अरे कसं आहे, रणक्षेत्रामध्ये राजाची सुटका करणं, राजा जर घेरला गेला तर त्याची सुटका करणं हे सैनिकांचं आणि प्रजाजनांचं कामच असतं. पांडव हे तर काय तुझे प्रजाजन आहेत, त्यामुळे पांडवांनी तुझी सुटका केली हा त्यांचा धर्म आहे, ते काही फार मोठं त्यांनी केलंय असं नाहीये. त्यामुळे अशा गोष्टी काही मनाला लावून घेऊ नकोस. उत्तर गोग्रहणाचा प्रसंग आठवा. त्यावेळेला विराट रणगरीवरती चाल करून जाऊन तिथलं गायी हरण करून आणणं हा जो कौरवांचा डाव होता, ज्याच्यामध्ये खरं म्हणजे या अशा क्षुल्लक गोष्टीकडे आपण जाऊ नये असं द्रोण सांगत होते. त्यावेळेला भर सभेमध्ये त्या द्रोणांची सुद्धा खिल्ली उडवलेली कर्णाने. आणि ही खिल्ली उडवल्यानंतरही द्रोण काहीही बोलले नाही. पण क्षुल्लक गोष्ट म्हणता म्हणता कृप आणि अश्वत्थाम्यांनी सुद्धा कर्णावरती टीका केली या गोष्टीमुळे. पण तरी त्याचा काही उपयोग न करता हे सगळेजण तिथे गेले आणि तिथे युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर युद्धात कर्णाच्या समोर त्याचा संग्रामजित नावाचा भाऊ मारला गेला. तरी सुद्धा कर्ण हा अर्जुनाला म्हणतोय की अर्जुना, करण्यापेक्षा तुझी बडबडच जास्त असते हे सगळ्या जगाला माहितीये, आणि त्यामुळे तू ये आणि माझ्याशी लढ. हा एकदा पळून गेला, परत आला वरती, अर्जुनाला हे बोल ऐकवतोय आणि मग परत मार खाल्ला आणि परत तिथून पळून गेलाय. आता गंमत म्हणजे संशोधक आवृत्तीत हे आहे बरं का, आणि संशोधित आवृत्तीत असून पुढे कर्णाच्या तोंडी 1-2दा याचे उल्लेख येऊन सुद्धा साधले मात्र या गोष्टीला थोतांड म्हणतात. ते म्हणतात अहो या सगळ्या कौरवांची कोट्यवधी सेना चाल करून आलेली असताना, कोट्यवधी हा आकडा काढला कुठून? कोट्यवधी सेना, मग आणखीन 11 उक्षयिणी सेना कशाला हवी होती? पण हे सगळं बघितलंच जात नाही. सगळी मिळून जर 11 आणि 7 18 उक्षयिणी सेना जरी कौरवांची म्हटली ना, तरी महाभारतीय युद्धामध्ये एकूण सैन्य सेना ही 40 लाखाच्या आसपास भरते. मग इथे कोट्यवधी सेना ही आली कुठून? पण हे भाग बघितले जात नाही. असं काही वेळेला होतं. अर्थात एक आहे की कर्णाने स्वतः शल्य पर्वामध्ये स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली की विराट नगरीच्या वेळेला गोग्रहण प्रसंगी एकट्या अर्जुनाने आम्हाला सगळ्यांना जिंकलेलं होतं. नुसत्या गाईच नेल्या नाहीत, तर आमची वस्त्र पण नेली, उत्तरीय ही पळून नेलेली होती. त्यामुळे कृष्णासह त्याला रथावर बसून येताना बघून मला भय दाटलेला आहे. असे अनेकानेक प्रसंग हे कर्ण चरित्रामधले सांगू शकतो बरं का. परत एक आहे की वेळ हा सुद्धा एक भाग बघावा लागतो, आणि त्यामुळे मुद्दाम आपल्याला सांगतो की या भारतीय युद्धामध्ये सुद्धा पहिले 10 दिवस कर्ण आहे कुठे युद्धामध्ये? का? भीष्म त्याला रथी म्हणाले नाहीत म्हणून. महारथी तर नाहीच, पण मी याला रथी सुद्धा म्हणायला तयार नाही. पण त्याच्या पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की कारण याची विद्या ही शापित आहे. असं असल्यामुळे काही चुकीचं बोलले असं वाटत नाही. म्हणून कृष्ण तो म्हणतोय कृष्णाचं महत्व काही असो, अर्जुनाचं महत्व काही असो, पण भीष्म मला हे बोलले म्हणून मला खूप लागलं आणि म्हणून मी धनुष्य आत्ताच्या आत्ता खाली टाकतो. तेव्हा भीष्म म्हणतो की हा भलताच सत्यप्रतिज्ञा आहे.
आता म्हणत होता की मी एकटाच निवडक सैन्य घेऊन जातो आणि पांडवांना पराजित करून येतो, आणि लगेच सांगतोय शस्त्र टाकून की भीष्म असेपर्यंत मी लढणार नाही. त्यामुळे कर्ण हा आत्मश्लाघा करणारा आणि माझ्या दृष्टीने हा अतिरथी तर आहोच, पण रथी सुद्धा नाही, कारण यांनी याची कवच कुंडल सुद्धा गमावलेली आहेत. हा विजय होऊ शकत नाही. दुर्गाबाई मात्र लगेच म्हणतात, कर्णाची पाळी आली तेव्हा साऱ्यांच्या देखत भीष्म म्हणाला की हा अर्धरथी आहे, सूतपुत्र महारथी होऊ शकत नाही. अंगराज झाला तरी सारथ्याचं पोर अखेर अर्ध्या रथातच वाटेकरी असतं. भीष्माच्या तोंडून गतानुगतिक जातीय परंपराच बोलत होत. संदर्भ काय? काहीही संबंध नाही. अर्धरथी त्याकरता म्हटलेलं नाही, त्याला सूतपुत्र म्हटलेलं नाही, त्याला सारथ्याची जागा कुठे म्हणून भीष्मांनी म्हटलेलं नाही. म्हणजे मग जातीयवाद अशा लेखनातून आकारण कोण काढतं, याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे. थोडक्यात ह्या सगळ्या वेगवेगळ्या लेखनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आप्पांचा हा ग्रंथ जो आहे तो किती महत्वाचा आहे ते आपल्याला कळतं. नुसतं इतकंच नाही, विचार फक्त हा ग्रंथ वाचायचा आणि आपल्या संग्रहात आहे याचं समाधान मानायचं असं नाही करायचं. तर हा वाचून याच्यावरून प्रेरणा घेऊन मूळ महाभारत वाचणं, ते वाचून पुढे जाणं, आणि असे जे कोणी खोटे भाग टाकत असतील त्यांना मूळ संदर्भ विचारावे. आम्ही मूळ संदर्भ विचारत नाही. काही काही जण संदर्भ देतात बरं का, पण तो अर्धा असतो किंवा पूर्वीचा आणि पुढचा असे संदर्भ नीट दिलेले नसतात, ज्याच्यामुळे संगती लागणं हे शक्य नसतं. त्यामुळे असे अर्धवट श्लोक टाकणाऱ्यांपासून सुद्धा सावध राहायला पाहिजे. बुद्धिभेद करणाऱ्यांच्या पासून सावध राहायलाच पाहिजे. कादंबरी ही कादंबरी म्हणून वाचा, महाभारत म्हणून वाचू नका, कारण त्याचा आणि महाभारताचा काडीचाही संबंध नसतो. मूळ समजून घ्यायचं असेल तर मुळातून वाचायला पाहिजे, किंवा त्याच्यावर अधिकारी माणसांनी, मगाशी जसं भाषाश्री हरदास वगैरे सांगितले, अशा प्रकाराने अधिकारी माणसांनी जे लिहिलेलं आहे ते वाचायला पाहिजे आणि ते आपण ठणकावून आणखीन लोकांच्या पुढे मांडायला पाहिजे. तर आज आत्ता जे काही बोललो ना त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल आणि या आप्पांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या मध्ये ती खऱ्या अर्थाने आपण आपल्या गुरूंना वाहिलेली आदरांजली ठरू शकेल. आपण शिष्य म्हणून आपलं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा निर्वाह. आता मला कोणीतरी विचारतं मग अशा वेळेला, काही सगळेच पुढे हो तुमच्यासारखे व्याख्यान प्रवचनकार असतात किंवा साहित्यिक असतात. म्हटलं काही हरकत नाही ना. विचार हा करायचा ना की मी माझ्या परीने काय करू शकतो. मी जर समूहावर असेल, समाज माध्यमांवर असेल, तर तिथे मी व्यक्त व्हावं, मी चर्चांमध्ये व्यक्त व्हावं. मला जिथे काही खोटं दिसलं तर मी वर्तमानपत्रात किमान पत्र लिहू शकतो, ईमेल करू शकतो. लक्षात घ्या, वेन देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा असेल तिथे मार्ग सापडतो, आणि अशा प्रकारचा मार्ग जर आपण शोधून काढला तर अधिकस्य अधिकम फलम. इतकंच लक्षात ठेवा. आणि आपण सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्या पर्यंत शेअर करा, तर विचार अधिकाधिक लोकांच्या पर्यंत जातील. विचारांचा प्रसार होणं हे आपलं ध्येय आहे आणि ते चांगल्याचा कारण प्रसार व्हायला पाहिजे. तेव्हा तसा होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. एवढ्याच कारणाकरता एवढं सगळं आपण करावं इतकंच सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम.